तर मृत्यू हा अटळच आहे, पण जन्माला आल्यानंतर काय केलंय हे महत्वाचं आहे. सज्जनाहो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या तळेगाव नगरीमध्ये मी तर असं म्हणेन की आमचा सिंहाचा वाटा होता. परमार्थ कशाला म्हणतात, देवदेव कशाला म्हणतात, हे शिकवण्याची जी काही सुरुवात होती, आदरणीय आमचे अण्णा यांनी मला आळंदीवर आल्यानंतर गेले 35 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. 300 रुपये महिन्याप्रमाणे या मुलांना संस्कार देण्यासाठी अण्णांनी पहिलं कार्य केलं. अण्णा सरपंचांनी सांगितलं आमच्या की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि समाजाच्या सेवेमध्ये यांनी हे जीवन वाहून घेतलं, पण त्यातल्या त्यात बाकीचं काही केलं असेल ते आम्हाला मान्य आहे, परंतु जे काही गेल्यानंतर शेवटी शिल्लक राहतं त्याचं नाव आहे पुण्यकर्म, आणि ते पुण्यकर्म करणारं एक चांगल्या प्रतीचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून आलेलं आहे. आपल्या मुलांना डॉक्टर असेल, शिक्षक असेल, इंजिनियर असेल, नातू सुद्धा एक फार मोठे डॉक्टर पुण्याला बाबांनी पाहिले, त्यांना मुलगा झाला, नातू झाला, तोही बाबांनी पाहिला. गेले 89 वर्षापर्यंत त्यांनी आपलं संपूर्ण जीवन चांगल्या पद्धतीनं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सगळे. 8 दिवसापूर्वी अण्णांना भेटायला आलो. बरं झालं महाराज तुम्ही मला भेटायला आले, आता जगूच शकत नाही, मला राहायचं नाही, मी अण्णाचा त्याग केलेला आहे, अन्न घेत नाही. अण्णांनी शेवटचा निरोप मला दिला. रात्री त्यांचे सुपुत्र दिनकर भाऊ, त्यांना मी फोन केला की अण्णाची तब्येत सिरियस आहे, मी सकाळी भेटायला येतो. पण सज्जन हो, कुठेतरी तीळ येणं कमी पडलं. मी लवकर यायच्या ऐवजी अण्णाच 8 वाजता या ठिकाणून निघून गेले. अण्णाच्या जाण्यानं एक फार मोठं या पंचकृषीमध्ये दुःख कोसळलेलं आहे. त्या दुःखातून फिरण्याची शक्ती द्यावी सर्व महाराज मंडळीच्या वतीनं. आदरणीय आमचे भामदास महाराज इंगळे असतील, आमचे आदरणीय जेवकडे येथून आलेले त्र्यंबक पाटील दानवे असतील, आमचे आदरणीय चेअरमन साहेब असतील, हे सर्व मंडळी महाराज मंडळीच्या आलेल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी. यानंतर आपल्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर चंद्रकांत साबळे हे श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील.